आपलं आरोग्य खूप छान, खूप चांगलं राहण्यासाठी आपण चांगलं खाणं जसं गरजेचं आहे, तसंच ते खाल्लेलं पचनसुद्धा व्यवस्थित व्हायला हवं. फक्त खाल्लेलंच नव्हे, तर प्यायलेले द्रवपदार्थ किंवा अगदी साधं पाणीसुद्धा आपल्याला व्यवस्थित पचलं, तरच ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार असतं. ते तुम्ही काहीही खा, काहीही प्या, ते तुम्हाला उपयोगी ठरतं किंवा अंगी लागतं ते पचल्यानंतर. पाणीसुद्धा पचायलाच हवं. निसर्गात ज्याप्रमाणे पाण्यामुळं, पावसामुळं टवटवीतपणा येतो, जिवंतपणा येतो, तसाच टवटवीतपणा शरीरात आणायचं काम शरीरातला आपधातू म्हणजे आपल्या शरीरातला जलांश करत असतो. आणि हा आपधातू किंवा हा पाण्याचा अंश शरीरात व्यवस्थित राहतो ते आपण पीत असलेल्या पाण्यामुळं. खरं तर फक्त पीत असलेल्या पाण्यामुळं नव्हे, तर ते पाणी पिल्यानंतर व्यवस्थित पचतं. त्या पाण्यामुळं आपल्या शरीरातला आपधातू व्यवस्थित राहतो. म्हणजेच आपल्या शरीराचं हायड्रेशन व्यवस्थित राहतं, शरीरामध्ये टवटवीतपणा येतो, आपली स्किन म्हणजे त्वचा तजेलदार राहते आणि पूर्ण शरीरात एनर्जी टिकून राहते. म्हणून तर पाण्याला जीवन या नावानं ओळखलं जातं. पाण्याचे गुण म्हणजे पाण्याचा आपल्या शरीरावर दिसणारा प्रभाव ते ज्या प्रदेशातून मिळाले त्यानुसार असतोच. शिवाय ऋतूनुसारही पाण्याच्या गुणांमध्ये बदल झालेले दिसतात. पाणी पिण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया. जर आपण गार पाणी प्यायलो तर ते पचायला 6 तास म्हणजे 2 प्रहर लागतात. ते पाणी जर आपण गरम करून गार केलं असेल तर 3 तासात पचतं आणि हेच पाणी जर गरम गरम असताना पिलं गेलं तर 1.5 तासात पचून जातं.